स्पर्धेचं वर्णन आपल्या समोर सादर करत आहोत. अतिशय दिमागदार पद्धतीनं या सोहळ्याचं नियोजनबद्ध आयोजन आपल्याला आयोजकांमार्फत दोन्ही संघातील कर्णधार आणि त्यांचे खेळाडू यांना विनंती त्यांनी लवकरात लवकर एका रांगेमध्ये मैदानावरती उपस्थित राहायचं. ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह असल्यामुळे आपल्याला एक शिस्तबद्ध आयोजन आपल्याला दाखवायचं आहे. हॅलो, थोड्याच वेळात कर्णधार त्यांच्या संगमाला आणि एका लाईन मध्ये बसवायचं. दोन्ही साईडला दोन्ही संघाचे खेळाडू उभे राहिले. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की त्याने एका लाईन मध्ये उपस्थित राहायचं. थोड्याच वेळात आपल्या समोर आज उद्घाटन सोहळा आम्ही सादर करत आहोत. दागाव प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा. या मानाच्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व क्रीडा रसिक यांचं पंचक्रोशी पुरस्कृत दागाव प्रीमियर लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व क्रीडा रसिक येथे उपस्थित आहेत. या सर्व क्रीडा रसिकांचे आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. ही संपूर्ण स्पर्धा ही युट्यूब लाईव्ह असेल, त्यामुळे एक शिस्तबद्ध आयोजन आपल्याला दाखवायचं आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे. तुझी टीम उभी कर. दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की त्याने एका लाईन मध्ये उपस्थित राहायचं. उद्घाटनाचा आजचा हा सोहळा सन्माननीय मान्यवर श्री ओमकार हाते साहेब, भालचंद्र पालव साहेब, धनाजी तांबे साहेब आणि श्री विराज पाटील साहेब येथे उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्याने गोष्टीजवळ यायचं. सर्व आयोजक जे आहेत ते आयोजकांनी आमच्या गोष्टीच्या मागे यायचं. आयोजक आणि हा उद्घाटन सोहळा सर्वप्रथम हे मान्यवर श्री धनाजी तांबे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी येथील ग्रामदेवता आणि या जागेच्या मालकांना एक श्रीफळ अर्पण करायचं आहे. मी विनंती करतो की त्यांनी ते श्रीफळ वाढवून घ्यायचं आहे. सर्वांनी जोरदार त्यांच्याकडे स्वागत करायचं आहे धनाजी तांबे यांचा. नामस्मरण करतोय आपण. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण आपल्या देवीला मानवत आहोत आणि हे श्रीफळ त्यांना अर्पण करत आहोत. सन्माननीय श्री धनाजी तांबे साहेब यांच्या माध्यमातून श्रीफळ अर्पण करतात. जोरदार टाळ्या वाजवायच्या उद्घाटन सोहळ्यासाठी.
मान घेऊन ते श्रीफळ वाढून घ्यायचंय. जय जय विठ्ठल मारुतीतल्या ब्राह्मण गावात त्याच्यासाठी बाजूला घेऊन सर्व व्यवस्थित जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. साहेब आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला आमच्या पंचकृषी पुरस्कृत दहागाव प्रीमियर लीग तर्फे हार्दिक. त्याचप्रमाणे ओंकार हाटले साहेब यांना मी विनंती करतो की त्याने श्रीफळ वाढवून घ्यायचा आहे. हा भव्य दिव्य असा सोहळा आणि हा सोहळा आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओंकार हाटले साहेब यांनी उद्घाटन केलेलं आहे. यानंतर युवराज पाटील साहेब, भालचंद्र पालव साहेब आमच्या विनंतीला इथे मान देऊन येथे उपस्थित असलेले सभेय प्रमुख मान्यवर यांचं यानंतर संगमालक इथले गावकर ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडत आहोत आणि या स्पर्धेला या संपूर्ण क्रीडा रसिकांच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहोत. परवा दुसरीला आता आणि एफडी स्पोर्ट या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी येथे उपस्थित व्हायचं आहे, मध्यभागी यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक होते. दोन्ही संघाच्या कर्णधार मध्यभागी ओंकार हाटले साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. अर्णव 11 पहिला सलामीचा सामना अर्णव 11 विरुद्ध एफडी स्पोर्ट दोन्ही संघ नावाजले आहेत. नाणेफेकीचा कौल होतोय. पाहूया नाणेफेकीचा कौल हा अर्णव 11च्या बाजूने लागलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. अर्णव 11 या सगळ्या अर्णव 11 आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर आपल्याला आम्ही विनंती करतो की आपण आपला निर्णय कळवायचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करणार. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि या स्पर्धेचे मान्यवर पंच यांना मी विनंती करतो की त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मान्यवर पंच यांना मी विनंती करतो की त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. अर्णव तांबेवाडी यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उद्घाटन या स्पर्धेचे आपण उद्घाटन करतोय. अतिशय दिमाग आपण पाहतोय आणि या सोहळ्यासाठी एक उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच सर्व क्रीडा रसिक यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जवळजवळ आपण या स्पर्धेची वाट पाहत असतो आणि आज तो दिवस उगवलेला आहे. थोड्याशा विलंबाने परंतु ते नियोजन पद्धतीने सुरुवात झालेली आहे. आता उद्घाटन सोहळा 5 षटकांचा सामना असेल. अर्णविलाने आपले क्षेत्ररक्षण चालून द्यायचे तसेच एफडी स्पोर्ट यांनी आपले फलंदाज सलामीचे फलंदाज पाठवायचे. थोड्याच वेळात उद्घाटन सोहळा पार पडतोय मान्यवरांच्या हस्ते. सुर्वे गोलंदाजी करून आणि फलंदाजी करून पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू अतिशय सुंदर टाकला होता. स्पर्धेचं उद्घाटन पार पडतायत. त्यानंतर मात्र सलामीच्या सामन्याला सुरुवात होईल.
सुंदर उद्घाटनात आणि उद्घाटन सोहळा पार पडला. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि या स्पर्धेसाठी सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. त्यानंतर होणारे सामने या दोन्ही कर्णधारांनी पॅव्हेलियन मध्ये उपस्थित राहायचे. यानंतर आपल्या दिवसभर रोमांचक असे सामने पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे क्रीडा रसिकांना भरपूर या स्पर्धेचा आणि खेळाचा आनंद लुटता येणार आहे. चला आयोजकांनी आता मैदानाच्या बाहेर आता सामन्याला सुरुवात काहीशी विलंबाने सुरुवात होत असल्यामुळे सामने लवकरात लवकर संपवायचे आहे. दोन्ही पंच आणि राकेश तांबे यांनी मैदानाचा तांबा घ्यायचा आहे. दोन्ही संघातील खेळाडू मैदानावर झाले. सामना 5 षटकांचा असेल. सामना हा 5 षटकांचा असेल आणि पहिले 2 षटकं हे पॉवर प्लेची असतील. याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. पूर्ण संघाला घेऊन पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. फलंदाजीला जाताना इथून फलंदाज जातील.